नमस्कार, आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या न्यूज 18 लोकमतवर आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। आणि सुरुवातीला दिवसभराच्या बातम्यांमध्ये दिवसातल्या 3 अशा महत्त्वाच्या बातम्या ज्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत। पहिली बातमी आहे प्रशासनाच्या तत्परतेची। गुजरातमध्ये मुलीच्या जन्मानंतर अवघ्या 2 तासात आधार कार्ड आणि पासपोर्ट सारखी महत्त्वाची कागदपत्र प्रशासनाने तयार करून दिली। तर तिकडे राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दिलासा दिला असला तरी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा कठोर शब्दात पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय। तिकडे राजस्थानमधल्या मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटलाय। मुख्यमंत्रीपदी अशोक गेहलोत तर उपमुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची वर्णी लागली आहे। या बातम्या आपण सविस्तरपणे पाहणार आहोत, मात्र सुरुवातीला एक धक्कादायक बातमी मुंबईतली। मुंबईमध्ये माणुसकी मेली आहे का असा प्रश्न पडावा अशी, कारण मुंबई सेंट्रल स्टेशनवर एका वयस्कर व्यक्तीला हार्ट अटॅक आला, पण एकही टॅक्सीवाला त्याला रुग्णालयात घेऊन जायला तयार नव्हता। पोलिसांनी अनेक टॅक्सीवाल्यांच्या मागे विनवण्या केल्या, टॅक्स्या थांबवल्या, वारंवार पोलीस टॅक्सी शोधत होते, पण टॅक्सीवाले जुमानत नव्हते। हार्ट अटॅक आल्यावर पुढची काही मिनिटं खूप महत्त्वाची असतात, पण हा सगळा वेळ टॅक्सी शोधण्यातच वाया गेला आणि अखेर या रुग्णाला नायर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं। हा संपूर्ण व्हिडिओ बघा। मुंबईतली माणुसकी कशी मेली येतो, खरंच मेले का? हा व्हिडिओ सध्या मुंबईत प्रचंड व्हायरल झाला आणि त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। का तुमचं कोण ऐकत नाही याच्यात की? ये है अवस्था मुंबई के टैक्सी वालों की मानसिकता। एक आदमी जान पे बनी आई है, कोई मदद नहीं कर रहा है। यहाँ पे 2 स्टार है, आरपीएफ है, जेआरपी है। ठाकुर निकालो ना गाड़ी। चलो जल्दी दो दादा, आ जाए। त्या क्षणी तिथे उपस्थित असलेल्या टॅक्सीवाल्यांचं काय म्हणणं होतं तेही ऐकूयात। ओला उबर भी तो अवेलेबल है ना, आप रास्ते भर में ऑन क्यों नहीं किया? टैक्सी के भरोसे ही आप लोग है क्या हिंदुस्तान? नहीं ना, अभी तो गवर्नमेंट ने पूरी फैसिलिटी दिया है। टॅक्सी अवेलेबल होती आमची। टॅक्सीवाला चाय प्यायला गेला, तो टॅक्सीवाला चाय प्यायला गेल्यानंतर टॅक्सी करत होते इकडे, तो टॅक्सीवाला आम्ही ताबडतोब कॉन्टॅक्ट करून इकडे आणले, ताबडतोब नायरला पाठवून टाकले। खूप माणसं आहेत हो, खूप माणसं आहेत आजूबाजूला, त्याही वेळेला होती, पण माणुसकी ती काही सापडलीच नाही। बातमी काळजाला चटका लावणारी। मुंबईतल्या विद्याविहार इथल्या प्रसिद्ध सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच या स्पर्धेच्या दरम्यान एका विद्यार्थ्याचा कोसळून मृत्यू झाला। जिबिन सनी असं या मृत पावलेल्या 22 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे। तो ठाण्यातल्या वागळे स्टेट परिसरात राहत होता। सोमय्या महाविद्यालयाच्या मैदानात पार पडलेल्या रस्सीखेच स्पर्धेदरम्यान जिबिननं सहभाग घेतला होता। त्यानं आपली पूर्ण ताकद पणाला लावली, दोर आपल्या मानेवर घेतला, खूप जोर लावला, मात्र तो अचानक खालती कोसळला आणि कोणाला काही कळायच्या आत त्याचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। ये जिबिन सन्नी है, बॉय का नाम है जिबिन सन्नी है। ये सोमैया घाटकोपर सोमैया कॉलेज में सेकेंड ईयर बीएससी नर्सिंग स्टूडेंट है। टुडे आज उन लोग का स्पोर्ट्स डे था, इसलिए वो बड़ा में लिखने कर रहा था लोग। विदिन 2-3 मिनट्स में इसको कुछ कोलैप्स ही हुआ है, तो इमीडिएटली स्टूडेंट्स एंड टीचर्स सब लेके पास में है राजावाड़ी हॉस्पिटल है, उधर लेके आया, लेकिन वहाँ ऐसा मरा हुआ है जैसा मरा हुआ। आणि आता बातमी राजकारणाच्या आखाड्यातली, राफेल प्रकरणाची। राफेल प्रकरणात चोरी झाल्याचं जगजाहीर असल्याचा पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी। सर्वोच्च न्यायालयानं राफेल विरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्ला चढवला। तसंच देशाचा चौकीदार चोर आहे असा
पुनरुच्चारही त्यांनी जोरदार पद्धतीनं केला. पूरा हिंदुस्तान समझता है कि चौकीदार चोर है और हिंदुस्तान की जनता सच्चाई को समझती है, सूंघ पाती है. और मोदी जी, आप जितना छुपना चाहते हैं छुप जाइए, आप जितना भागना चाहते हैं भाग जाइए, आप नहीं बच सकते. जिस दिन इस पे इंक्वायरी हो गई, जिस दिन राफेल मामले पे इंक्वायरी हो गई, और वो इंक्वायरी पार्लियामेंट करेगी, जेपीसी करेगी, जिस दिन वो हो गया 2 नाम निकलेंगे. राफेल प्रकरणी चौकशी करण्याची गरजच नसल्याचं सांगत आज सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला मोठा दिलासा दिला. तसंच या विमान खरेदी करारात कोणतीही अनियमितता झालेली नसल्याचा निर्वाळा सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं आजच्या निकालात दिला. यासंबंधीच्या सर्व याचिका सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावले. दरम्यान या निकालानंतर भाजपच्या खासदारांनी लोकसभेत प्रचंड गोंधळ घातला. पंतप्रधानांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी देशवासियांची माफी मागावी अशी मागणी राजनाथ सिंह यांनी केली. तर काँग्रेस अजूनही जेपीसीच्या मागणीवर ठाम आहे. राफेल घोटाळ्याची जेपीसी मार्फत चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल असा पलटवार काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं राफेल विषयात आपला निकाल देताना नेमकं काय म्हटलंय आपण नजर टाकूयात. राफेल करारातील निर्णय प्रक्रियेत कोणतीही अनियमितता आढळली नाही. राफेल खरेदी कराराची चौकशी करणं हे कोर्टाचं काम नाही. विमानांची आवश्यकता आणि दर्जाविषयी शंका नसताना त्यांच्या किमतीबद्दल शंका घेणं योग्य नाही. द सॉल्ट आणि रिलायन्स कंपनी यांच्यातील कराराबद्दल कुठलीही अनियमितता आढळून आलेली नाही. बदलत्या तंत्रज्ञानानुसार राफेल विमानांच्या किमती वाढू शकतात. त्याची सत्यता पडताळणं हे कोर्टाचं काम नाही. याशिवाय राफेल कराराच्या दरम्यान कुणालाही जाणीवपूर्वक फायदा करून दिल्याचं आढळलेलं नाही. एवढंच नाही तर विमानं 36 घ्यायची की 126 हे ठरवणं सरकारचं काम आहे, न्यायालयाचं नाही. विमान खरेदी कराराच्या दरम्यान किमतीपेक्षा देशाची सुरक्षा पाहणं महत्त्वाचं आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष होलांड यांच्या वक्तव्यावरून कोर्टाचा निकाल ठरू शकत नाही. अशा स्पष्ट गोष्टी न्यायालयानं आपल्या निकालपत्रात मांडल्या आहेत. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या या निर्वाळ्यानंतर राफेल प्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सुप्रीम कोर्ट का आज का जजमेंट झूठे आरोप लगाने की राजनीति के मुंह पर तमाचा है, चाटा है. सब चोर इकट्ठा होकर चौकीदार को चोर चोर बूम लगाने लगे तो जनता कभी नहीं मानेगी कि चौकीदार चोर है. आज सिद्ध हो गया है चोर की बूम वही लगाते हैं जिनको चौकीदार का भय है. 36 विमानों का सौदा हुआ है. 36 के 36 विमान फ्रांस में बनकर यहां आने हैं. तो एचएएल का सौदा कैसे ले लिया, कैसे ले लिया? ना एक भी विमान अनिल अंबानी की कंपनी में बनना है, ना एक भी विमान एचएएल में बनना था. सारे के सारे विमान फाइटर प्लेन फ्रांस से ही बनकर आने. तिकडे राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची माळ अखेर ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्याच गळ्यात पडले. तर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. संध्याकाळी 4:30 वाजता ही घोषणा करण्यात आली. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात जोरदार रस्सीखेच होती. 2 दिवसांपासून नेतेपदाचा हा तिढा कायम होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तरुण नेतृत्वाला संधी देतील असं वाटलं होतं, पण मध्य प्रदेशप्रमाणेच राजस्थानात सुद्धा अनुभवी नेत्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आलंय. गेहलोत 3ऱ्यांदा राजस्थानचे मुख्यमंत्री होतील. दरम्यान पत्रकार परिषदेत अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांची दिलजमाई कशा प्रकारे दिसली पाहूयात. तो मैं इस मुबारक मौके पर इतना कहना चाहूँगा कि मैं और मेरे साथी सचिन पायलट जी और तमाम हमारे जो मंत्रिमंडल साथी बनेंगे, हम सब मिलकर के राहुल गांधी जी की भावना के अनुरूप गुड गवर्नेंस देंगे राजस्थान के अंदर. अशोक गहलोत जी को मुख्यमंत्री बनाया है प्रदेश का, मैं उनको बहुत मुबारकबाद देना चाहता हूं. आम लोगों का उसमें भागीदारी हो, ये संकल्प लेके हम लोगों ने चुनाव लड़ा था. हमारा घोषणा पत्र हम तुरंत प्रभाव से पूरे तरीके से लागू करेंगे. ये मैंडेट राहुल गांधी जी ने दिया है हमको और अशोक गहलोत जी को. और ये चुनाव में जो परिणाम आए हैं, बहुत से लोग बीजेपी बोलती थी 180 सीट जीत कर आएंगे, लेकिन आपने देखा होगा
कि इसमें मेरा और अशोक गहलोत जी का जादू पूरी तरह चल गया है। कुठलंही सरकारी कागदपत्र मिळवण्यात आपली किती दमछाक होते, महिने कार्यालयात खेटे मारावे लागतात, पण गुजरातच्या सुरतमध्ये या सगळ्याला ब्रेक लागला। नभ्या अंकित नकरानी या नवजात बालिकेला जन्मानंतर अवघ्या 2 तासात पासपोर्ट आणि जन्म प्रमाणपत्र आणि रेशन कार्ड यासारखी आवश्यक कागदपत्र देण्यात आले। त्यामुळे या गोष्टीचा आदर्श देशभरातल्या इतरही सरकारी कार्यालयांनी घ्यायला हवा। आणि ब्रेकवर जाता जाता एका भव्य दिव्य सोहळ्याची बातमी। ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या विवाहाच्या निमित्तानं मुंबईत ग्रँड रिसेप्शन सध्या सुरू आहे। शाही विवाहाप्रमाणेच या रिसेप्शन सोहळ्याला देशभरासह जगभरातील अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली। डोळ्याचं पारणं फेडणारा हा सोहळा पाहणं ही मोठी पर्वणीच होती। अंबानी आणि पिरामल कुटुंबियातील सर्व ज्येष्ठ आणि मान्यवर सदस्य, रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी आणि हे नवपरिणित जोडपं आपले आईवडील आणि सासू सासऱ्यांचं। या सोहळ्याला विविध क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांनी आवर्जून हजेरी लावली। या नवपरिणित दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी देशविदेशातल्या अनेकांनी हजेरी लावली आणि या सोहळ्याला सर्वार्थानं 4 चांद लागले। याच दृश्यांचं दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या। बातमी आहे अभिनेत्री जरीन खानला पाहण्यासाठी औरंगाबादकर आणि तिच्या बाउन्सरमध्ये झालेल्या हाणामारीची। औरंगाबादच्या कॅनॉट प्लेस परिसरात शोरूमच्या उद्घाटनासाठी जरीन खानला आमंत्रित करण्यात आलं होतं। जरीन खान बाउन्सरचा फौजफाटा घेऊन उद्घाटनासाठी आली खरी, तर दुसरीकडे तिला पाहण्यासाठी स्थानिकांची प्रचंड मोठी गर्दी झाली होती। जरीनचे बाउन्सर्स आणि स्थानिक रहिवाशांमध्ये बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रूपांतर नंतर हाणामारीत। या सगळ्या गोंधळात जरीन देखील मागे राहिली नाही, तिनं देखील एका चाहत्याच्या कानशिलात लगावली। दुसरीकडे संतप्त स्थानिकांनी नंतर रस्त्यावरच्या दुचाकी गाड्यांची तोडफोड केल्यानं चांगलाच तणाव निर्माण झाला। दरम्यान या सगळ्या गोंधळामुळे जरीन खान ज्या शोरूमच्या उद्घाटनासाठी आली होती त्याच शोरूममध्ये काही काळ अडकून पडली। शोरूमच्या मालकांनी कार्यक्रमासाठी पोलिसांचा बंदोबस्त न ठेवल्यामुळे हा सगळा सावळा गोंधळ झाल्याचं बोललं जातं। पाठ्यपुस्तकातल्या अक्षम्य हलगर्जीपणाची बातमी। राज्यातील 11वीच्या संस्कृत सारिका या पुस्तकात महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशावळीत घोडचूक करण्यात आली। राजमाता जिजाऊंचा उल्लेख चक्क शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून करण्यात आलाय। या संतापजनक प्रकारानंतर संभाजी ब्रिगेडनं हा जाणीवपूर्वक कट असल्याचा आरोप केलाय। संस्कृत सारिका हे लातूरच्या निकिता पब्लिकेशनचं पुस्तक राजेंद्र शास्त्री यांनी लिहिलंय, त्यामुळे हे पुस्तक त्वरित रद्द करून जिजाऊंची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी आणि जिजाऊ ब्रिगेडनं केली आहे। दरम्यान या प्रकरणी संभाजी ब्रिगेड कशा प्रकारे आक्रमक झाले तर लेखकांना काय स्पष्टीकरण दिलंय पाहूत। राष्ट्रमाता जिजाऊ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या अशा पद्धतीची वंशावळ त्या पुस्तकामध्ये छापण्यात आलेली आहे आणि जिजाऊंना छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून शिकवण्याचा प्रकार हा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। लातूरचं निकिता पब्लिकेशन नावाच्या पुस्तक छापलेलं आहे। त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांची वंशावळ देताना माझ्याकडून एक चूक झालेली आहे। त्या चुकीबद्दल मी मनस्वी सर्व शिवभक्तांचे व महाराष्ट्रातील लोकांची माफी मागतो। या प्रकरणामध्ये किंवा या पुस्तकामध्ये प्रकाशक निकिता पब्लिकेशनचा काहीही दोष नाही। माझ्याच नजर चुकीनं ही चूक राहून गेली आहे। चंद्रपूरच्या ताडोबातील पर्यटकांना आज एक जबरदस्त थरार अनुभवायला मिळाला। सोनम वाघिणीनं सांबराची केलेली शिकार पर्यटकांनी डोळा भरून पाहिली आणि कॅमेऱ्यातही कैद केली।
ताडोबातल्या एका पाणवठ्यावर सांबराचा एक कळप पाणी पिण्यासाठी आला होता. या आलेल्या सांबराच्या कळपावर सोनम वाघिणीनं हल्ला केला. पाणवठ्याच्या मधोमध असलेल्या एका सांबराला लक्ष करून सोनम वाघिणीनं पाण्यात उडी घेतली आणि सगळेजण स्तब्ध झाले. सोनम वाघिणीनं अतिशय चपळतेनं पाण्यातल्या कळपावर हल्ला केला आणि शिकार टिपली. पाणवठ्याजवळ असलेल्या काही पर्यटकांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. क्या बात आहे. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये आज इथे थांबूया. थोड्याच वेळात महाराष्ट्रासह देशभरातल्या आणि जगभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन येतोय माझा सहकारी विलास बढे.